नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे. इंजिनिअरिंगच्या वाटेवर या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेणं हा एक खूप मोठा टास्क होऊन बसलेला आहे, पण हा टास्क सरळ आणि सोपा करता येऊ शकतो. इंजिनिअरिंगच्या शाखेला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कुठली शाखा आपण निवडली पाहिजे, या सगळ्यासाठी आपल्याला माहिती देणार आहेत आणि ती माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर रामदास बिरादार यांना. पहिल्या भागामध्ये रामदास सर तुम्ही आम्हाला अत्यंत माहितीपूर्ण जी माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग छोट्या छोट्या टिप्स म्हणून नक्की करता येऊ शकेल. आता आपण दुसऱ्या भागाकडे जातोय, तर दुसऱ्या भागामध्ये मुळात इंजिनिअरिंगला सगळे क्रीम क्लास असतो असं म्हणता येऊ शकतो, ज्यांना खूप चांगले मार्क पडलेले आहेत. तर चांगले मार्क पडले तर चांगली शाखा कुठली आणि इंजिनिअरिंगची शाखा निवडताना नक्की कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? खूप म्हणजे एक अवघड प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सगळ्यासाठी अवघड आहे. प्रत्येक जण काय सांगतं की किंवा आल्यानंतर विचारतात की सर कोणती शाखा चांगली? तर इंजिनिअरिंगची कोणती ब्रँच चांगली आहे हे कोणीही म्हणजे परफेक्टली सांगणं तर खूप अवघड आहे. कारण इंजिनिअरिंगमध्ये एक जसा काळ जातो तसं ब्रँचेसचं रँकिंग हे चेंज होत राहतं. म्हणजे आज एखाद्या वेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही टॉपला असेल, म्हणजे हायेस्ट क्लोजिंग मेरिट जर कॉम्प्युटरचा असेल, तर कदाचित 2-3 वर्षांनी ज्यावेळेस हे विद्यार्थी पास आउट होतील, त्यावेळेस दुसरीच ब्रँच वरती आलेली असते किंवा टॉप वरती आलेली असते. आणि मागच्या 25 वर्षात आम्ही एक 2-3 वेळा बघितलेलं आहे, की जी ब्रँच एका वर्षी टॉपला असते, ती 3-4 वर्षानंतर बऱ्यापैकी डाउन साइडला गेलेली असते. तर आता आपण हे सांगण्यापेक्षा आता सध्या परिस्थितीला मागच्या जर 2-3 वर्षाचा विचार केला आणि या वर्षीचा जर विचार केला, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच राइट ॲट द टॉप आहे. आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच आय-टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या रिलेटेड ब्रँचेस म्हणजे ऑलमोस्ट या कॉम्प्युटर ब्रँचेसच आहेत. त्यामध्ये थोडे काही स्पेशलायझेशन्स करून काही सब्जेक्ट चेंज करून या नवीन ब्रँचेस पण आले. बट इन ब्रॉडर वे मी सांगेन की ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच आहे. ती राइट नाऊ विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स आहे. पण त्यानंतर असं नाही की दुसऱ्या ब्रँचला महत्त्वच नाही. मला वाटत नाही की एकच ब्रँच चालेल आणि दुसऱ्याचा उपयोगच नाही. आपणाला मेकॅनिकल लागणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स लागणार आहे, इलेक्ट्रिकल लागणार आहे, सिव्हिल लागणार आहे, एन्व्हायर्नमेंट लागणार आहे. प्रत्येक ब्रँचचं वेगळं महत्त्व आहे. फक्त एक टाईम बाउंडिंग असतं किंवा काही स्पेसिफिक पिरियडसाठी एखादी ब्रँच टॉपवरती असते. आता सध्याची मी परिस्थिती सांगेन की कॉम्प्युटर राइट ॲट द टॉप, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कन्सर्न, त्यानंतर इलेक्ट्रिक पण एमर्जिंग दिसते किंवा नवीन रिक्वायरमेंटनुसार काही ब्रँचेसचं मिक्सिंग झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स किंवा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. ह्या म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये भरपूर ब्रँचेस आहेत. ज्यावेळेस म्हणजे इव्हन दो तुम्ही आता मलाही जर क्वेश्चन विचारला की एक्झॅक्टली किती आहेत, इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर आपण कधी सांगू शकतो? याबद्दल एक सोपं आन्सर आहे की सीईटी सेल महाराष्ट्राचे नोटिफिकेशन नंतर जे इन्फॉर्मेशन ब्रोचर येतं, त्यामध्ये प्रत्येक कॉलेजेसची लिस्ट, तिथं किती ब्रँचेस अवेलेबल आहेत आणि इनटेक किती आहे, फीस किती आहे, ही कंप्लीट इन्फॉर्मेशन असते. पण आणि तिथेच तुम्हाला कधी-कधी आपण म्हणतो की कोणती ब्रँच चांगली आहे? ते मागच्या वर्षीचे कट ऑफ्सच सांगतात. तुम्हाला वाटलं की इलेक्ट्रॉनिक्स कशी आहे ते बघायचं असेल तर तुम्ही प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ्स बघा आणि त्यावरूनच ठरवा की किती डिमांड आहे किंवा काय होतंय. बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या स्पेसिफिक कॉलेजेसमध्ये किंवा माझ्या कॉलेजेसमध्ये एक ब्रँच आहे सपोज सिव्हिल. तर मी सांगण्याची शक्यता असते की सिव्हिल खूपच छान आहे. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला एक जनरल प्लॅटफॉर्मवरती जायची, माहिती काढायची. तर मला वाटतंय ब्रँचनुसार
या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि त्यापुढेही जाऊन मी सांगेन, की कदाचित म्हणजे आपण एक ब्रांच चूज केली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्या ब्रांचचा कट ऑफ डाउन झाला आणि दुसरी ब्रांच वरती आली. ठीक आहे ना, हे पार्ट अँड पार्सल आहे. पण त्यापेक्षा तुम्ही इंजिनिअरिंगला आल्यानंतर तुम्ही जर एखाद्या टॉपच्या ब्रांचमध्ये एंट्री केलाय, तर एक त्यावेळेस जे तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते केलाय तुम्ही. तर तोच कॉन्फिडन्स ठेवा, की ब्रांच कोणतीही असू द्या, तुमचा अकॅडमिक्स चांगला ठेवा, तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा. तुमचे एक म्हणजे एक एबिलिटी, पर्सनॅलिटी डेव्हलप करा आणि त्यानंतर तर आता तर आम्हाला असं आढळून येतंय, की माझं एक प्रिडिक्शन आहे, काही काही दिवसानंतर, एक 5 ते 10 वर्षानंतर कदाचित इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेस असणार. इट इस गोइंग टू बी इंजिनिअरिंग म्हणजे अच्छा, म्हणजे कॉमन ती आहे प्लॅटफॉर्मवरती इंजिनिअरिंग. हां, 12वीत एक सगळे वर्ष. हो, एकच असणार आहे. कारण आज असं नाही की मेकॅनिकल इंजिनिअर किंवा सिव्हिल इंजिनिअर असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असेल, तर त्या इंजिनिअर्सला कॉम्प्युटरचं नॉलेज नाही अशी शक्यताच नाही आता. म्हणजे प्रत्येक ब्रांचेसमध्ये कॉम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स खूप इन्सर्ट झालेले आहेत. त्यामुळं प्रत्येक इंजिनिअरचं या गोष्टीवरचं नॉलेज पण वाढलेलं आहे. तशी रिक्वायरमेंट पण आहे. मीही असं म्हणू शकणार नाही, की मी मेकॅनिकलला आहे, मला कॉम्प्युटरचं नॉलेज नसेल तरी चालेल, असं होऊच शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ब्रांचवरती खूप टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यापेक्षा मी नेहमीच सांगतो आणि अजूनही सांगेन, की यू कॉन्सन्ट्रेट ऑन गेटिंग व्हेरी गुड कॉलेज म्हणजे चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर क साधं आणि सिंपल भाषेमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. पण बऱ्याचदा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं म्हणजे इंजिनिअरिंगला एवढा ओढा का आहे? तर अजूनही आपल्याकडे इंजिनिअरिंग म्हणजे प्रोफेशनल किंवा पैसा देणारं प्रोफेशन असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे कुठली ब्रँड चांगला पैसा देऊ शकेल याच्याकडे मुलांचा ओढा नक्की असतो. ते कितीही म्हणजे तुम्हाला समोर नाही म्हटले, तरी त्यांचा हिडन मोटिव्ह बऱ्याचदा तोच असतो. नॉलेज मिळवायचंय हा खूप कमी वेळ असतो आणि कदाचित तो आपण ग्राह्य पण धरला पाहिजे कारण प्रोफेशन करून लगेच तुम्ही पैसा कमवण्याच्या स्टेजमध्ये आला पाहिजे असं बऱ्याचदा मुलांचं धोरण असतं. पण हे करत असताना एखाद्या ब्रँचचं इंजिनिअरिंग करणं आणि त्याला कमी पैसा मिळणं, एखाद्या ब्रँचचं इंजिनिअरिंग करणं आणि लवकर जॉब मिळणं पण कमी पैशांचा मिळणं, या सगळ्याबद्दलची माहिती गोळा करायची असेल तर मुलांनी रिसर्च कसा केला पाहिजे आणि खरंच तसं होतं का की हे फक्त आपलं अझम्पशन्स आहे? नाही, ॲक्चुअली तुम्ही म्हणजे मी सांगायची पण गरज नाही. तुमच्या बोलण्यातनंच बऱ्याच गोष्टी आल्या, की अ, आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा या ब्रांचेस का टॉपवरती आहेत. तर त्याचं एकमेव रिझन आहे, की तुम्हाला इंजिनिअरिंगला असतानाच कॅम्पस प्लेसमेंटमध्येच खूप छान ऑफर्स मिळतात. खूप छान पगाराच्या नोकऱ्या मिळतात आणि खूप यंग एजमध्ये जर तुमचे जर पॅकेजेस जर इयरली पॅकेजेस 20,00,000, 30,00,000, 40,00,000 जर असतील, तर डेफिनेटली यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते, की आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जावं. अ, आणि आता तर अजून कोरोनामुळं कॉम्प्युटर इंजिनिअरचा जॉब म्हणजे ते कंपनीमध्ये जातात की घरी असतात? म्हणजे हाच क्वेशन मार्क आहे. आणि ही स्टाईलच झालेली आहे सगळ्यात ईझीएस्ट वे खूप कमी एजमध्ये पैसा अर्न करण्याचा. त्यामुळं नो डाउट कॉम्प्युटर एक इंजिनिअरिंगला पॅकेजेस छान आहेत. अ, त्यामुळं मेरिट वरती जातं. पण अशा दुसऱ्या काही ब्रांचेस आहेत, की स्पेशली मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला कदाचित पेमेंट्स कमी असतील. तर एक 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर तिथेही खूप छान सॅलरीज आहेत. त्यामुळं तुम्हाला एकदम खूप कमी वेळामध्ये अतिश्रीमंत व्हायचं आहे, की स्लोली नॉलेज गेन करायचं, एक्सपिरियन्स गेन करायचं व्हायचं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे, की आपलं व्हिजन काय आहे? एक्झॅक्टली आपल्यासाठी पैसाच सर्व काही आहे का आपणाला एक चांगलं करियर करायचं आहे, काहीतरी गोष्टी चांगल्या करायच्या आहेत. तर या दृष्टीनं जर विचार केला तर बऱ्याच वेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगल्या सॅलरीज असतात
पण जॉब सॅटिस्फॅक्शन नसतं. बाकी काही जॉबमध्ये असं असतं की सॅलरी कमी असते पण सॅटिस्फॅक्शन इन द जॉब असतं. तर हा बॅलन्स प्रत्येकाने करायला पाहिजे. पण तरी पण फायनली प्रोफेशनल एज्युकेशन असल्यामुळं किंवा इंजिनिअरिंग एज्युकेशन नंतर ज्या काही सॅलरीज आहेत किंवा जे काही जॉब मिळतात, ते लुक्रेटिव्हच आहेत, छानच आहेत. त्यामुळं तर इंजिनिअरिंगला असंख्य विद्यार्थ्यांचा ओढा आहे ना. अ, या सगळं कितीही याच्याकडे ओढा जरी असला तरी बऱ्याचदा असं लक्षात येतं की अ, मुलं खूप शॉर्ट गेम मध्ये हे सगळं कमवण्याचा विचार करतात. काही वेळेला असं होतं की ग्रामीण भागातून मुलं जे आहेत ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा टप्प्यांमध्ये हे करता करता त्यांच्या लक्षात येतं की हे टेक्निकल मला जरा अवघड जाते. तर जेव्हा इंजिनिअरिंगला तुम्ही ऍडमिशन घेतलंय तर तुम्हाला ब्रांचेस पण स्विच करता येतात. बऱ्याचदा मुलांना या सगळ्याचं नॉलेज नसतं. तर ही ब्रांच खरंच स्विच करता येते का? स्विच जर आपण करणार असू तर त्याला कितपत तुम्ही सांगाल की हे अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं आणि करिअरच्या दृष्टीनं फायदेशीर असू शकतं का नसू शकतं का? म्हणजे ब्रांच निवडताना एक ब्रांच निवडली आणि मग नंतर तुम्ही कुठेतरी शिफ्ट झाला. मी तर सांगेन की तुम्ही ॲडमिशनच्या वेळेसच तुमच्या आवडीची किंवा तुम्हाला जे वाटतंय ती ब्रँच निवडा. बरेच जण इथे पण सांगतात की आम्ही सेकंड इयरला ब्रँच चेंज करून देऊ किंवा सेकंड इयरला ब्रँच चेंज करता येतं. अ, करता येतं, येत होतं इझिली अगोदर. पण आता जे नवीन रूल्स मागच्या अल्मोस्ट 5 वर्षापासून जे आहेत, ब्रांच ट्रान्सफर इन द बेस्ट कॉलेज अल्मोस्ट इम्पॉसिबल. कुठल्या कॉलेजेसमध्ये थोडं ब्रांच ट्रान्सफर होऊ शकतं, की एखाद्या वेळेस फर्स्ट इयरला जागाच भरलेल्या नाहीत काही ब्रांचेसच्या तुमच्या. इन्क्लुडिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सारख्या जर ब्रांचच्या जर जागा भरल्या नाहीत, तर त्या कॉलेजमध्ये काहीतरी अकॅडमिक कुठलातरी प्रॉब्लेम असेल. अशा कॉलेजमध्येच तुम्हाला इझिली ब्रांच ट्रान्सफर करता येतं. कारण आता नवीन रूलनुसार काय आहे, की तुम्ही अ, अगोदर इंजिनिअरिंगचे रिझल्ट्स खूप कमी लागायचे. रिअली थोडं इंजिनिअरिंग अवघडच होतं. हे तर त्यामुळं रिझल्ट खूप छान लागतात आणि रिझल्ट खूप छान लागल्यामुळं म्हणजे ह्याचा व्हॅकन्सी व्हायचा काही प्रश्नच नाही आणि त्यापुढेही जाऊन एक सेल महाराष्ट्राने आता मागं रूल काढलेला आहे, की जे काही तुमचे म्हणजे व्हॅकन्सीज आहेत, त्या जर तुमच्या फर्स्ट इयरला जागा भरल्या नसतील, तर त्या व्हॅकन्सीज क्रिएट होतील. फेल झाल्यानंतर नाही. म्हणजे फेल झाल्यानंतर आत्ता शासनाच्या लक्षात आलंय, की तो विद्यार्थी कॉलेजमध्येच राहतो. तो पुढच्या वर्षी येणारच आहे किंवा त्या पुढच्या वर्षी येणार आहे. त्यामुळं ब्रांच ट्रान्सफर होण्याची शक्यता खूप कमी असते आणि ब्रांच ट्रान्सफरचा चान्स कोणाला असतो? जो विद्यार्थी टॉप 10 मध्ये त्या कॉलेजमध्ये असतो किंवा एकदम मेरिटमध्ये असतो. तर त्याच विद्यार्थ्यांना इझिली ट्रान्सफर करता येतं आणि तो कसा असावा, की समजा तुम्हाला एखादी मार्क्सनी कॉम्प्युटरच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मिळालेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स पण त्या विद्यार्थ्यांना चालतं आणि तो टॉपमध्ये आला आणि कोइन्सिडेंटली एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेज सोडलं. चांगल्या कॉलेजमध्ये. कॉलेज सोडल्यानंतरच व्हॅकन्सी क्रिएट होते तिथं. तर त्या ठिकाणी तुमचा क्लेम असतो. तर मला वाटतंय ब्रँच पहिल्या वर्षीच निवडा तुम्ही जी पाहिजे ती. अ, जर दुसऱ्या वर्षी ब्रँच ट्रान्सफर किंवा चेंज करायचं असेल तर ते फक्त तुमच्यासाठी बोनस असणार आहे. ते लकीली मिळणार आहे. गॅरंटी नाही. एक आपल्याकडे दिसतं साधारण कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक वर्ष जो लोंढा सुरू होतो तर त्याच्या मागे दुसरा, त्याच्या मागे तिसरा, त्याच्या मागे चौथा असा तो ट्रेंडच सुरू झाल्यासारखं होतं की कम्प्युटर इंजिनियर तर कम्प्युटर इंजिनियर. हा त्याच शाखेला मग खूप मुलं अचानकपणे ऍडमिशन घेतात. तर हे कितपत योग्य आहे? तुम्ही काय सांगाल की नक्की मुलांनी ही शाखा निवडताना जसं आपण एक पॅरामीटर्स दाखवलाच की तुम्हाला शॉर्ट गेन मध्ये पैसा कमवायचा आहे की स्लो गेन मध्ये कमवायचा आहे हे ज्यांनी ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. पण मुळातच कुठलीही शाखा निवडताना काय काय गोष्टींचा विचार मुलांनी केला पाहिजे? बऱ्याचदा असं होतं की ऍडमिशन घेताना त्याला खूप वाव असतो, डिमांड असते. पण जेव्हा मुलं पास आउट होतात
तेव्हा मात्र त्याची डिमांड किंवा त्याची सर जी आहे ती लाट जी आहे ती ओसरलेली असते. तर हे टाळण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? अ, मुलांनी आता हे मुलांच्या हातात तर हे टाळणं खूप अवघड आहे. कारण काय आता जो लोंढा सुरू झालेला आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक कॉलेजेसमध्ये जर सपोज 1000 इंटेक एखाद्या कॉलेजचा असेल, तर आजच्या परिस्थितीला अराउंड 800 सीट्स या कॉम्प्युटर ब्रँचच्या आहेत किंवा कॉम्प्युटर रिलेटेड आहेत. तर त्यामुळं इन कमिंग 2-3 इयर्स म्हणजे प्रोडक्शन जास्त आणि त्याची डिमांड कमी होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस अ, तुम्ही काय करायला पाहिजे, एक 2 ऑप्शन आहेत. तुम्ही हीच जर ब्रांच निवडत असाल, तर तुम्ही टॉपमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला रिस्क नाही आणि त्यापेक्षा जर काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या जवळपासच्या ब्रँचचा जर विचार केला, तर ते तर छानच आहे. कदाचित काय होईल, की ते फायनल इयरला येईपर्यंत ती ब्रँच टॉपवरती असू शकते. तर हा विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे. एक तर आता कॉम्प्युटरसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेताय, तर ही 2-3 वर्षामध्ये पुढे थ्रेट असणार आहेच नक्की, की प्लेसमेंट कॉम्प्युटरचं थोडंफार कमी झालेलं असेल किंवा तेवढ्या अवेलेबल मार्केटमध्ये नोकऱ्या नसतील. ते 100% होणार. तर त्यावेळेस तुम्ही तुमचा परफॉर्मन्स मग खूप टॉपवरती ठेवणार आहे, की दुसरी जी दुसऱ्या काही ब्रँचेस आहेत, जिथं आता सध्या इनटेक कमी आहे. त्यांना पण फ्युचरमध्ये फॉर एक्झाम्पल आता आपण पुढे म्हणतोय, की कदाचित भारतामध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री खूप योग. मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे. तर हे अगदीच. पुढच्या एक 5-6 वर्षामध्ये होणारच आहे. तर व्हाय नॉट टू थिंक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा जिथं कमी जागा आहेत मेकॅनिकल किंवा सिव्हिल मला वाटत नाही इथलं डिमांड कधी फ्युचरमध्ये ते नेहमीच आपल्याला लागतात ते. ही लोकं जी आहेत, ब्रांचेस तर तुम्ही ती आपल्याला 100% बऱ्याचदा नेहमीच लागत राहतात. मेकॅनिकल असेल किंवा सिव्हिल असेल, हे नेहमीच आपल्याला लागत राहतात. त्याच्यामुळे तो काही हे नाहीये. रामदास सर, हा एक खूप महत्वाचा आहे. त्याच्यामधला एक टिप कदाचित मुलांना करता येऊ शकेल, की पुढच्या 5 वर्षात कुठल्याला डिमांड असेल, याचा थोडासा जर अंदाज बांधला, तर मला असं वाटतं, की तुम्हाला ब्रांच निवडण्याबाबत जर काही संभ्रम असेल, तर तो दूर करता येऊ शकतो. पण एक महत्वाचं आहे, की तुम्ही काहीही शिकलात, तरी त्या शिक्षणातलं नॉलेज गेन करायला विसरू नका. फक्त डिग्री असेल, तर त्याचा म्हणजे तुम्ही टॉप जरी असाल, त्याचा रेअरली उपयोग होऊ शकतो. त्यामुळे इंडस्ट्री जरी चेंज झाली, तरी तुमच्याकडे नॉलेज असेल, तर त्याचा वापर कुठेही करता येऊ शकतो. नामदास सर, थँक्यू सो मच. आपण तिसऱ्या भागात भेटणारच आहोत. पण या भागातही तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. तिसरा भागही तुम्ही नक्की बघा. कारण अतिशय छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्याचा बऱ्याचदा आपण विचार केलेला नसतो आणि जेव्हा आपण विचार करायला जातो, तेव्हा काहीतरी गोष्टी होऊन आपल्याला अघटना जी आहे ती आपल्या वाट्याला आलेली असते. त्यामुळे हे दुर्घटना आपल्याला जर टाळायची असेल, तर रामदास सरांचं कन्सल्टिंग हे अतिशय आवश्यक आहे. थँक्यू सो मच सर. भेटूया तिसऱ्या भागात. येस.